फक्त आपल्या स्वच्छ अंतकरणाने या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला मेवा दिल्याशिवाय राहणार नाही ही 100% मी या ठिकाणी तुम्हाला शाश्वती देतो मित्रांनो। महामानव कितीतरी लोकांना असं ज्या ठिकाणी 2 पोते रास होत नाही असं माहित असलेल्या ठिकाणी जा तुला आज 16 पोते झाल्याशिवाय राहत नाही असं कितीतरी सांगितलेलं। एक तर नामांकित डॉक्टर आहेत, मी माझ्या मनाचं सांगत नाही मित्रांनो। या ठिकाणी मामाचे ग्रंथ आहेत बाजूला, तुम्ही सुद्धा ते ग्रंथ घेऊन जावा। आपण जसं पारायण करतो तसं 7 दिवसाचं मामाचं सुद्धा पारायण करत जावा आणि त्याच्यातून तुम्हाला सर्व लक्षात येईल। खरं ज्याच दिवसाचा 1967 म्हणजे काही ज्याच दिवसाचा कार्यकाल नाही। 1967 1867 ते 1992 ला मामाने आत्मापूर या ठिकाणी संजीवनी समाधी घेतलेली आहे। 1992 पासून बघा आजपर्यंत ज्याच दिवसाचा कार्यकाल आहे अख्ख्या जगामध्ये आपल्या आज भारतामध्ये 10 ते 15 हजार मंदिर या ठिकाणी भक्तांनी उभा केलेले आहेत। ही ताकद उघड नसते, काहीतरी म्हणतात ना काहीतरी दाखवल्याशिवाय आपल्याला म्हणजे समोर काही कळत नाही। तसं मामाने कुणाला तर काहीतरी दाखवलं असेल आपल्याला। मी पर्यंत उगाच येतो का तिथून एवढा डोंगर दऱ्याला काहीतरी मला त्यांच्या माध्यमातून मिळाला असेल म्हणूनच मी या ठिकाणी सेवा करण्यासाठी। असं आपण प्रत्येकाने जर सेवा चांगल्या पद्धतीने मामाची केली तर आपल्याला सुख समाधान आणि आनंद झाल्याशिवाय राहत नाही। कारण ज्या ज्या लोकांनी आम्ही माझ्या आता पालखी ही आपल्या भागामध्ये 3रा टर्म आहे आणि आमच्या 2008-9 ला पहिल्या सुरू आलेली होती, त्यानंतर हीच पालखी पुन्हा 12-13 ला आलेली होती, पुन्हा 18 ला 3-4 वेळेस आमच्या भागात। तर माझ्या गावात मामाचा जन्मोत्सव आमच्या गाववाल्यांनी आम्ही आणि पंचक्रोशीतील जनतेनं असा जन्मोत्सव केला होता की ते म्हणजे सांग दसऱ्यामध्ये मामाचा जन्मोत्सव येतो पूर्ण हा टेंट पाण्याचं म्हणजे वॉटरप्रूफ टेंट करायला करून सर्व सप्ताह कीर्तन भजन कीर्तन वाजत गाजत आणि आपण प्रति पंढरपूरला जसं असतं त्याच पद्धतीनं मामाच्या पालखीमध्ये आपण एक शुद्ध अंतकरणानं आपण या ठिकाणी सेवा करायचा केला पाहिजे। माझ्या शेजारचं गाव हनुमंत गाव त्या ठिकाणी तर सर्वांना तूप आणि पोळीचं जेवण सर्व गावाला आजूबाजूतून आलेल्या आणि भक्तगणांना 5-5 आणि 6-6 हजार लोक मामाच्या आरतीला येत असतात। तेवढ्याला सर्वांना तुपाचं फक्त तूप दूध सुद्धा नाही तूप आणि पोळीचं जेवण त्या गावाला म्हणजे इतकी श्रद्धा। काय तर त्यांना काही तर कळाला असेल त्यावेळेसच ते करणार ना। आपण सुद्धा उगाच सहजासहजी कुणाला देव मानत नाही। संत ज्ञानेश्वर सुद्धा या ठिकाणी हयातीत असताना आपण कधीच मान्य केलं नाही। ज्यावेळेस त्यांची संजीवनी समाधी झाल्यानंतर आता आपण एवढा उत्सव साजरा करत असतो। तसं मामाचं बी काहीतरी बोट वाकडं मामाने केल्याशिवाय आपण सरळ होत नाही। तसं काहीतरी आम्हाला सगळ्या पुणे भक्तांना काहीतरी मामाला दाखवल्याशिवाय आपण सरळ होत नसतो। तरी पण आपण या ठिकाणी भाग्यवान आहात तुम्ही, तुमच्या गावात मामाची पालखी आलेली आहे। मामाची पालखी येणं म्हणजे या गावाचं खरं भाग्य उदय झालेला असतो। या ठिकाणच्या माझ्या तरुण मित्राचा असेल ज्येष्ठ मंडळीचा असेल आमच्या माता भगिनीचा असेल कारण तुम्हाला कुठून तरी मामाच्या माध्यमातून सेवा घडवून घेऊन इथं आपल्याला या ज्या आपल्याला हा मानव जन्म मिळाला त्याच्यातून आपल्याला उद्धार करून घेण्यासाठीच। कारण ही आता कलियुगातला मामा सांगतात आणि तुम्ही ते ग्रंथ घ्या प्रत्येकाने ग्रंथ वाचा बघा त्यातले एक ना एक शब्द खरा आपण आपल्या जिंदगीत जगत असताना बघायचं मामावर विश्वास ठेवून एक ना एक शब्द खरा आपल्या स्वतःला वाटला तरच आपण सेवा करायचा प्रयत्न करा आणि सेवा केला तर तुम्हीच मेवा खाणार आहात। तर मामानं इथं सांगितलेलं आहे 33 कोटी देव माझे बिळात बसलेले आहेत पण त्यांचा राखण करत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे मी। तुमच्यावर आपण काय करत आहोत त्याचं लक्ष 100% मामा या ठिकाणी ठेवून आहेत। म्हणून आपण या ठिकाणी चांगल्या भावनेनं सर्वांना या ठिकाणी जे आपण वाढणारे सेवा माझे बांधव वाढत असतात। आमच्या महिलांना मामाच्या पालखीमध्ये एकाधिक महिलांनीच वाढायचं असतं, पुरुषांना वाढायचं असतं। जास्त कन्याचा प्रसाद आहे कारण मामाच्या दरबारातल्या कन्याचा प्रसाद खायला मिळणं म्हणजे आपली कोणतीही वेधी असू द्या ती वेधी दूर झाल्याशिवाय राहत नाही। कारण एक पाटील असाच तोऱ्याचा कर्नाटक मधला पाटील होता आणि मामाच्या इथं यायचा मोठा पाटील होता, रुबाबदार होता। कारण पूर्वी माहितीच आहे ना जे पाटील पांडे देशमुख असायचे आणि त्यांच्या माध्यमातून आपण 12 बलुतेदार त्या ठिकाणी कार्यरत असायचो। असाच पाटील कर्नाटक भागातला होता पण तो तोऱ्यात मामाकडे यायचा। मामाचे सर्व दोस्त
चांगले गर्भ श्रीमंत असलेले असेच असायचे आणि त्यांना माहित होतं मामाच्या मेंढ्या आपल्या इथं येणं म्हणजे आपलं भाग्य आहे, म्हणून ते त्या ठिकाणी त्या पाटलाला तोऱ्यात असाच यायचा, मामाच्या बशी बसायचा आणि मामाचा जसा आता जसा आपल्याला स्वयंपाक करणारे या ठिकाणी बांधव आहेत, तर पवार असतील तर जगन्नाथ, तसे त्या ठिकाणी मामाचे सुद्धा सेवे करणारे माणसं असायचे. मग त्यांना सांगायचं आहे मला कन्या पिण्या जमत नाहीत रे, मला भाकरी देत जावा, चपात्या देत जावा. मग ती मामा बारीक नजरेनं उगं बघायचे, हसायचे. पण पाटलाला कोण दुखवणार म्हणून ते म्हणायचे द्या रे पाटलाला भाकरी आणून द्या, कारण आपण भक्तगण सुद्धा काही आणून देतो त्या ठिकाणी मेंढक्यासाठी, तसं त्यावेळेस सुद्धा आणूनच देत असतील. त्याच्यातलं त्यांना दिल्या जायचं. आणि मामाच्या इथं कन्याचा प्रसाद एक दिवस असाच जसा आपल्या महिन्यामधून एकदा होत असतो तसा त्यांच्याकडे सुद्धा त्यावेळेस आंबील आणि कन्या व्हायच्या. मग चल काही दिवसानं त्या पाटलाला मित्रांनो लकवा मारला गेला, अर्धांग वायू झाला, पॅरालिसिस झाला आणि तो उठवायला शक्य होणार गेला तुला, तो अंथरुणात पडला आणि त्याचा दोष दुसरा तो पण मामाचा भक्त होता, तो मामा पशी आला. मामा आपल्या पाटलाला आता चलता येत नाही, फिरता येत नाही, काय करावं. आणि त्या इतका तो गर्भ श्रीमंत आणि समाधानी माणूस बाळ मित्रांनो, अंतरणात पडल्यानंतर कुणीच कुणाचं नसतं, आपल्या पत्नी नसते, आपले मुलं नसतात ना आपले सुनवा नसतात. ज्यावेळेस जर आपण अंतरणात पडलो तर आपल्यालाच कंटाळा येतो आणि इथून आता निघाव काय की अशी अवस्था त्या पाटला झाली, आत्महत्या करावं काय की अशी भावना त्याला निर्माण झाली. तोपर्यंत मामाचं लक्ष त्याच्याकडे गेलं नाही. मग नंतर ज्यावेळेस आत्महत्या करावं म्हणले म्हणून त्या दुसऱ्या त्याच्या मित्राला मामा पशी सांगितल्यानंतर मामानं म्हणले त्याला घ्या बोलवून इकडं. मग त्यावेळेस त्याला पालखीवर आणलं गेलं. पालखीवर आणल्यानंतर त्याला सांगितलं पाटला खा कन्या. त्यावेळेस तो स्वयंपाकी जी मामाचा होता तो म्हणाला खावा पाटील. त्यावेळेस गपचूप तो कन्या खायला लागला आणि कन्या खाल्यानंतर काही दिवस राहून तिथं त्याचा पॅरालिसिस जे झालेला होता तो मित्रांनो खरंच एकदम दुरुस्त झाला आणि पाटील व्यवस्थित वागायला लागला. त्यावेळेस त्याला मामाची किमया कळाली आणि मामाचे पाया पडला तो पाटलानं. म्हणजे मामानं त्याला तोंडानं न सांगता असं वधून घेऊन कन्या खायला लावल्या. म्हणून आज आपण भाग्यवान आहोत. हा कन्याचा प्रसाद या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे. माझ्या जानवलच्याच नगरीतला आता इथं आहेत मामा सुद्धा, जानवलच्या नगरीतला एक तरुण मित्रांनो 20, 22, 23 वर्षाचा तरुण होता, तो पॅरालिसिसनच पडलेला होता. त्यावेळेस जरी